रूप पाहता लोचनी सुख झाले भो साजनी तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा रूप पाहता लोचनी सुख झाले भो साजनी तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा माधव बरबा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा माधव बरबा सर्व सुखाचे आगर 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 आगर हरी पापर खुमा देवी भर पापर खुमा देवी भर पापर खुमा देवी भर तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा बाप रखो मा देवी वर बाप रखो मा देवी वर बाप रखो मा देवी वर तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा हरी तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा हरी तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोडवावा शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा हाताने शिंतीने विसावा हाताने शेतीने पावलो विसावा हाताने शिंतीने पावलो विसावा हाताने शेतीने पावलो तलिया विसावा धावा तृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेची कवतुक वाटे झाली आवेचाचे कवतुक वाटे झाली आवेचा कवतुक वाटे
वाटे झाली यावे ताचे नव तुका वाटे झाली या वेदाचे नाममंगळाचे तिने गुणे नाममंगळाचे तेने गुणे नाममंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा हाताने चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा हाताने चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णची या कुंडलिया धावा कृष्णचे कुंडलिया धावा कृष्णचे या म्हणे मुक्ते परनेले डोवरी म्हणे मुक्ती भरणे नोवरी म्हणे मुक्ते परनेले डोवरी म्हणे मुक्ती भरणे नोवरी आता दिवस चारे खेळी मेळे आता दिवस चारी खेळी मेळे आता दिवस चारी खेळी मेळे पावलो विसावा आणि चिंतेने पावे आता आणि चिंतेने पावलो विसावा आणि चिंतेने पावलो हा कुंडलिया धावा कृष्ण जिया कुंडलिया धावा कृष्ण जिया कुंडलिया धावा कृष्ण जिया ढोबार हे घुमाई ढोबार घुमाजी ढोबार घुमाई ढोबार घुमाजी जय ढोबार घुमाजी जय ढोबार घुमाजी जय ढोबार घुमाजी जय ढोबार घुमाजी रखुमाजी एला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड भावा गोड भावा गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा गोड भावा गोड भावा आता निसटे रे पावलो विसावा आता निसटे रे पावलो पावलो विसावा शेवटचा दिस घोड भावा घोड भावा घोड भावा शेवटचा दिस घोड भावा घोड भावा घोड भावा हाताने चिंतीने पावलो विसावा हाताने चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा दावा तृष्णेची या कुंटलिया धावा कुंटलिया धावा कुंटलिया धावा कुंटलिया धावा कुंटलिया धावा दावा दावा कुंटलिया धावा 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 कुंटलिया धावा
कुंटलिया धावा आवा धावा 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 कुंडलिया धावा धृतचिया कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया धावा धावा धृतचिया कुंडलिया धावा कुंडलिया धावा तृष्णेत्या कुंडलिया धावा कुंडलिया कुंडलिया धावा तृष्णेत्या तृष्णेत्या कुंडलिया धावा धावा कुंडलिया धावा कुंडलिया धावा तृष्णेत्या तृष्णेत्या कुंडलिया धावा तृष्णेत्या कुंडलिया धावा धावा तृष्णेत्या राम कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया धावा तृष्णेत्या कुंडलिया धावा कुंडलिया कुंडलिया धावा हो कुंडलिया धावा तृष्णेत्या कुंडलिया धावा कुंडलिया धावा तृष्णेचिया तृष्णेचिया तृष्णेत्या आता निश्चिते रे पावलो विसावा आता निश्चिते रे पावलो विसावा विसावा विठ्ठल 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 हरी टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 विठ्ठल
हरी विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा विठ्ठला हा विठ्ठला 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 विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज सकल गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 टाळी वाजवा एकदा जोरदार या मंडळी करता बेस्ट सर याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया दवा तृष्णेची आ कवतुक वाटे झाली आभेचाचे कवतुक वाटे झाली आभेचाचे नाममंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया दाबा तृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया दावा तृष्णेचिया श्री विठाल विठाल विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगनने तो पाणिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयधवला संविठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन चरणा संताची जा तू तरी चरण संताची या तू तरी चरण संताची या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटे झळाळे कारुण्य शिंदो भवदुःख हारे
तुझ बिन शंभू मज कोण तारे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरिया वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. मस्तक ही पायावरी वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. मस्तक हे पायावरी वार करी संताचा. वार करी संताचा, वार करी संताचा. वाटाळे वाजवा बेस्ट. मस्तक हे पायावरी या 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 वारकरी संताची या सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. आऊ स्वामी तुकया देवा यावरीन करावं वेहेरो. जय गावी केला वास त्यास नसावे उदास. विठ्ठला विठाला 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 विठाला. हो याजसाठी गेला होता टहास. शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता चिंतना करता निवडलेला गायलेला अभंग. महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांच्या चरणाचा अद्वैतपर प्रकरणातील अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जे जीवनामध्ये परमार्थिक अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं वर्णन करतात. विठाला 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 विठ्ठल 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 विठाला. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसहा पर्यायापैकी असा. अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करून आवरून आले भक्त कामकल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानयांचे राजे साधकाचे मैबाप योग्याची मौली अनाथाची माय विश्वमौली ज्ञानोबराय. अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नामदेवराय चोखोबाराय निळोबाराय श्री संत सावता महाराज श्री संत सेना महाराज श्री संत नरहरी महाराज श्री संत जळोजी मळोजी महाराज श्री संत भोजलिंग काका श्री संत रोहिदास महाराज श्री संत गोरोबा काका कुंभार श्री संत एकनाथ महाराज श्री संत बाळू मामा श्री संत ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज श्री संत भक्त कुर्मदास श्री संत कबीर महाराज श्री संत जगनडे महाराज श्री संत गजानन महाराज श्री संत गाडगे महाराज श्री संत बसलेल्या कान्होपात्रा श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत बहिणाबाई श्री संत सोयराबाई श्री संत सखोबाई श्री संत जिजाबाई संत मांद्याळींच्या चरणी वैष्णव टाळकर यांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो. काशी विश्वेश्वराच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो. नतमस्तक होतो. एकदा टाळकरी मंडळी गायक वादक मंडळी करता जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. या घुगे परिवारानं ज्या बापाने हाडाचे काढं केले रक्ताचं पाणी केलं नेत्राचा देवा केला हाताचा पाळणा केला नानाने लहानपणापासून सांभाळ केला तिन्ही मुलाचा दोन्ही माझ्या बहिणीचा ताईंचा. नाना आज 1 वर्ष पूर्ण होत आहे तुमच्या आमच्यातनं निघून गेले. काळाचा घात झाला. अनेक चालतं बोलतं व्यक्तिमत्व या घुगे परिवारातून वजा झालं आणि या परिवाराला नाना जाऊन अनाथ करून गेले. विठाल विठाल विठाला 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 विठाला. कैलासवासी बारकू पाटीलबा घुगे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. समस्त घुगे परिवार आप्तेष्ट ग्रामस्थ निमोणकर मंडळी एकदा या घुगे परिवाराकरता जोरदार टाळी वाजवा. अतिशय सुंदर गोड असं कृतज्ञता सोहळा वडिलाचे आपल्यावरती उपकार आहेत त्या उपकारातून परतफेड करण्याकरता एवढा मोठा कृतज्ञता सोहळा आयोजित केला या घुगे कुटुंबाने या परिवाराने. मोठा परिवार आहे. पाठीमागं गंगा भागीरथी ठकुबाई बारकू घुगे पत्नी आदरणीय श्री पंढरीनाथ कारभारी घुगे भाऊ
आदरणीय श्री बाबूराव बारकू घुगे मुलगा, आदरणीय श्री बाळासाहेब बारकू घुगे मुलगा, आदरणीय श्री छबुराव बारकू घुगे मुलगा, गंगा भागीरथी जनाबाई लक्ष्मण सानप सो इंदुबाई निवृत्ती नागरे, त्याचबरोबर पाठीमागं सो सखूबाई संपत भाबड पुतणी सो सुनंदा भास्कर चकोर पुतणी, गंगा भागीरथी सिंधू भाऊसाहेब सांगळे पुतणी सो सविता दिलीप भाबड पुतणी सो मंदा गोविंद सानप पुतणी, त्याचबरोबर सुनबाई सो शोभा बाळासाहेब घुगे सो कल्पना छबुराव घुगे, आदरणीय श्री सुभाष मुरलीधर घुगे पुतण्या, आदरणीय खंडू मुरलीधर घुगे पुतण्या, त्याचबरोबर आदरणीय ज्ञानेश्वर बळी वाळीबा घुगे पुतण्या, त्याचबरोबर आदरणीय नवनाथ वाळीबा घुगे पुतण्या, जावई निवृत्ती भागा नागरे, त्याचबरोबर निलेश निवृत्ती नागरे, नितीन निवृत्ती नागरे, निखिल निवृत्ती नागरे, नातू. खूप मोठा परिवार, एकदा जोरदार टाळी वाजवा. माझ्यावरती प्रेम करणारे माझे जिवलक आदरणीय स्वप्नील दादा, दादांनी मला संपर्क केला, म्हणले महाराज आज नानाबाबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, तुम्ही तारीख घ्या कीर्तनाची या. त्यांनी मला फोन केला रात्री. मी तसं जाफराबाद तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये नळविहिरा नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी मोठा रौप्य महोत्सवी उत्सव होता. त्या ठिकाणी 9 ते 11 कीर्तन केलं. त्याच्यानंतर माझ्या गावी जालन्यापासून 60-70 किलोमीटर माझं गाव आहे. तिथं गेलो पहाटे 3:30-4 वाजता मी निघालो आणि पहाटपासून प्रवास करून तुमच्या दर्शनाकरता आलो. विठ्ठल 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 विठ्ठल. गोड परिवार आहे. त्यामध्ये कीर्तनाच्या साथीकरता हे महाराष्ट्र गाजवलेले हे जी मंडळी आहेत, वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं एक आगळं वेगळं नाव, एक ठसा आहे, महाराष्ट्राचा लाडका आवाज आदरणीय शुभम महाराज बनकर, एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता. त्याचबरोबर आदरणीय वारकरी संप्रदायाची सेवा करणारे गोड आवाजाचे धनी परमस्नेही परम आदरणीय नवनाथ महाराज गीते, एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांकरता. त्याचबरोबर आदरणीय माझ्यावरती प्रेम करणारे गोकुळ महाराज घुगे, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. हे संस्थेतील विद्यार्थी, अगदी सगळ्यांना प्रेमाचा जे हरी माझा आदरणीय रॉलँड वाजवतात, सिंत महाराजांचं नाव विसरलो, सुदाम महाराज, एकदा टाळी वाजवा महाराजांकरता. जगद्गुरु तुकोबाऱ्यासारखे विनेकरी बाबा आहे, तुम्हाला वंदन करतो. आणि आमचे आदरणीय माऊली महाराज तांबे, असा मोकळा हात चालतो, टांग 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 टांग, असा भिंगरीसारखा मोकळा चपळताय, तयारीचं वाजवणं आहे. एकदा टाळी वाजवा दादा करता, खूप तयारीचं वाजवणं आहे. साऊंड सिस्टीम आहे अतिशय सुंदर आहे. दादा तुम्हाला वंदन करतो. समोर रेकॉर्डिंग करणारे माझे मिलियनमध्ये ज्यांच्या यूट्यूब चॅनलला कीर्तन आहे, माझे जिवलक, माझे सखे, महाराष्ट्रामध्ये गाजलेलं यूट्यूब चॅनल भगवंत कीर्तन हे यूट्यूब चॅनलचे मालक सर्व दीपक दादा कोल्हे, एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या दादा करता. समस्त ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यावरती प्रेम करणारे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील मंडळी आहेत, त्यामध्ये आदरणीय भाऊसाहेब माऊली आले, त्यांना वंदन करतो. त्यांचे सर्व सहकारी मित्रमंडळी सगळ्यांना वंदन करतो. आप्तेष्ट नातेवाईक मंडळी सगळ्यांना वंदन. माझी आई, माझी बहीण, काकी, नानी, मावशी, आत्या सगळ्यांना वंदन करतो. आल्याच्या नंतर गोड परिवार आहे, गोड फॅमिली आहे, सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या, सगळ्यांचा परिचय झाला. समोर बसलेले सगळे मंडळी माझ्या ज्ञात आहेत, परिचयाचे आहेत. सगळ्यांना वंदन करतो. कीर्तनाला सुरुवात. विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. जो अभंग कीर्तनाने निवडलाय तो मोठा गोड आहे. आवाज दे. अद्वैत प्रकरणातील अभंग आहे. साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जे जीवनामध्ये पारमार्थिक अवस्था प्राप्त होते, त्या पारमार्थिक अवस्थेचं वर्णन करणारा अभंग आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय, अभंगाचा अर्थ डोळ्याच्या समोर ठेवा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. पारमार्थिक अट्टहास शिकवता तुकोबार आहे. काही साधकाने तुकोबारांना प्रश्न केला, महाराज तुमच्या जीवनाकडे पाहिलं तर तुमच्या जीवनामध्ये पारमार्थिक अट्टहास दिसतो, भक्तीचा अट्टहास दिसतो, साधनाद्वारे साध्य प्राप्तीपर्यंतचा अट्टहास नाम प्रयत्न दिसतो. तुकोबार आहे हा कशा करता? तुकोबार आहे म्हणले आम्ही मरणावरती विजय प्राप्त करण्याकरता हा अट्टहास करतो. तर साधक म्हणले तुकोबार आहे मरणावरती विजय, हो मरणावरती विजय प्राप्त करण्याकरता.
मरणावरती विजय प्राप्त केल्यावर होईल काय? तुकोबाराय म्हणले मरण डोळ्याच्या समोर ठेवलं आम्ही. मरण डोळ्याच्या समोर, हो मरण डोळ्याच्या समोर ठेवल्यावर होईल काय? तर तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये 8 तास करत असताना परमार्थिक आमचा काही जो शेवटचा दिवस आहे तो शेवटचा दिवस गोड होईल. कसा होईल? गोड होईल. याजसाठी केला होता, बोलत चला ज्यांच्या पाठी ते, होता अट्टहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. ते साधक तुकोबारांना प्रश्न विचारतात, महाराज शेवटचा दिस गोड झाला, पारमार्थिक 8 तास तुमचा साधनाद्वारे साध्य प्राप्तीपर्यंत झाला, आता काही टेन्शन, आता काही चिंता. तुकोबाराय म्हणतात मी आता विसावल्या गेलो, मी थांबल्या गेलो, मी निश्चिंत झालो, आता निश्चिंतीने पावलो विसावा. पुढे तुकोबाराय म्हणतात मी निश्चिंत कुणामुळं झालो? त्या देवाच्या नावाचं कौतुक वाटू लागलो. कट्टेवर हात, विटेवर उभासणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती ज्या ब्रह्मांड चालकाकडे. तुकोबाराय म्हणतात मला त्या देवाच्या नावाचं कौतुक वाटू लागलं. तो मंगल भगवान परमात्मा कौतुक वाटे, झालिया बेचाचे नाम मंगळाचे, तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात मुक्तिरूपी श्री आमची नवरी झाली. आता 4 प्रकारच्या मुक्तिरूपी स्त्री आहेत, माझ्या बोटाकडे लक्ष द्या. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. ही मुक्तिरूपी श्री आमची नवरी झाली. कोण झाली? बोला की राव. नवरी झाली. इंग्रजीमध्ये सांगू का? वाईफ झाली. ती बायको झाली, ती नवरी झाली. तुकोबाराय म्हणतात परिणाम राहिलेलं भक्तीचं आयुष्य, आमचं राहिलेलं परमार्थाचं आयुष्य त्या मुक्तिरूपी स्त्रीसोबत आम्ही आनंदाने घालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कोणती मुक्तिरूपी स्त्री? तुका म्हणे मुक्ती, परणी नोवरे नोवरे तुका म्हणे मुक्ती, आता निश्चिंतीने कुंटलिया धावा तृष्णेच्या. हा झाला अभंगाचा शब्दशः अर्थ. विठ्ठल विठाला 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 विठाला. हो. या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले. 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला. एकच सांगतो देवा पांडुरंगा परमेश्वरा, असं दिसून नये जना ऐसे करीत नारायणा. मंडळी तुकोबारायण असं म्हणण्याची का पाळी आली? त्याचं एकमेव उत्तर आहे, या कलियुगामध्ये उंच मान्यानं फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेली मंडळ आहे का? इंग्रजीचं वाक्य इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही, सगळ्या गोष्टीचा त्याग केलाय, परिपाक केलाय. सकाळी उठल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय भंडारा, भामचंद्र आणि गोहराडेश्वर डोंगरावर साधना करण्याकरता जायचे. काका एखाद्या शिळेवरती बसावं, शिळेवर म्हणजे दगडावर बसावं, हातामध्ये लेखणी घ्यावी, एक 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 अभंग तुकोबारायांनी निर्माण करावा. किती अभंग निर्माण केले माझ्या तुकोबाराने ऐका, संख्या सांगतो तुम्हाला. 4092 अभंगाचा गाथा लिहिला. किती? कशा करता लिहिला गाथा? तुमचा माझा माथा ठिकाणी येण्याकरता गाथा लिहिला. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळी दैवत दिनरजनी हाची धंदा, गोविंदाची पवाडे सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमशन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते, ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने ये जंतो माम उपासते, एकत्वेन पृथक्वेन बहुधा विश्वतो मुखम अहम कर्तुरहम यज्ञस स्वदाहम हम औषधम मंत्रोहम हमे वाज्यमहम अग्निरमुतम पितामश जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र ओंकार वृक्षाम यजुरेवच गतिर्भृता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलस्थानम निदानम बीजमव्यम. आता 9व्या अध्यायातला 16वा श्लोक. महात्मानस्तुमाम पार्थ दैवीम प्रकृतिमाश्रिता भजन्ते नन्हे मनसो ज्ञात्वा भूतादिमव्यम. त्याचं भजन करायचे संत महात्मे नित्य अखंडरित्या. कट्टेवर हात, विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, नित्य ध्यात असे गोविंदा. जागृती अवस्थेमध्ये, स्वप्न अवस्थेमध्ये, सुषुप्ती अवस्थेमध्ये तुकोबाराय अखंडरित्या माझ्या पांडुरंगाचं भजन करायचे. एका दिवशी जिजाई साहेबांना काळजी वाटली, माझे मालक उपाशी. ए माय माऊलीनं ऐका ताई, जिजाई साहेबांनी भाकरी केल्या, भाकरीचं गाठोडं डोक्यावरती घेतलं. भाऊसाहेब माऊली पायात चप्पल नाही आणि जिजाई साहेबाचं जीवन होतं. ए माय माऊल्यांनो, जिजाई साहेब तुकोबाराय जेवल्याशिवाय जेवत नव्हत्या. काळजी वाटली, दुपारचे 2 वाजलेत, पोटात अन्नाचा कण नाहीये, पाण्याचा थेंब नाहीये, माझे मालक उपाशी आहे.
स्वप्नील दादा भाकरीचं गाठोड घेऊन निघाऊ माझ्या जिजाई सबनी मंडळी. झाडा झुडपातनं वरती जावं, अनवाणी पायाने ऊन पार पडलंय, कडक ऊन पडलंय, माझे मालक उपाशी आहे. निघावं. प्रसंग असा घडला ग्रामस्थ मंडळी ऐका. एवढा समाज बसलाय. माझ्या जिजाई साहेबांच्या पायात ताई काटा घुडला, कंठ दाटून आला, रक्ताची चिळकांडी उडली गुरुजी. डोळे डबडबले, कंठ दाटून आला, उरभरून आला. पायातला काटा काढण्याकरता कोण दिसतं की काय? आई ग एका पायावरती उभा राहावं, इकडं तिकडं पाहतात. आश्चर्य वाटेल एवढा समाज बसलाय कीर्तना करता. कटेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा गुराख्याच्या रूपाने आला. काका आई देव जवळ आले. देव नटरा नाना परी तो परमात्मा आला. गुराख्याचं रूप धारण केलं त्या परमात्म्याने. आणि देव म्हणतात जिजाई साहेबाला दबक्या आवाजात, माय ए माय पायात काटा खुडला का माय? हो रे बाळा. तू कोण? मा ह्या डोंगरावर गायी दिसतात ना, ह्या गायी चारणारा मी गुराखी आहे. ए बाळा माझे मालक उपाशी रे बाळा, पाय रक्त बंबाळ झालाय, पायातला काटा काढता येतो का रे तुला बाळा? डोळ्यातले आसू पाहिले, कंठ दाटून आला. देवानी म्हणावं माय ए माय मी चांगल्या चांगल्याचा काटा काढलाय. देवानी जिजाई साहेबाचा पाय घ्यावा मंडळी, असं अलगद गुडघ्यावरती टेकावा. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. एवढा समाज बसलाय प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त नानाबाबांच्या. काटा हा कशाने काढतात दादा? स्वप्न काट्याने. हा कोण म्हणलंय बाबा? टाळी वाजवा त्यांच्याकरता एकदा. नका एवढा जोरात टाळी वाजू, त्या टाळीच्या आवाजाने मला अटॅक बिटॅक यायचा. गोईंग टू यमपुरी. काय जोरात टाळी वाजवतो. लोकांचं कौतुक करायला जरा शिकत जा, लोकाला चांगलं म्हणायला शिकत जा. आपण दुसऱ्याला चांगलं म्हणलं का आपोआप लोक आपल्याला चांगलं म्हणत असतात. एकदा टाळी वाजवा खमकून जरा जोरदार असे. आणि बघा तुम्ही कीर्तनाला बसलायत, प्रथम पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे, मोकळ्या मनाने जीवन जगा. 2 दिन की जिंदगानी आहे. येताना काय आणलं नाही, जाताना काय घेऊन जायचं नाही. आता जालन्याहून मी तर कीर्तना करता आपल्या निमोनमध्ये कीर्तन झाल्यावर घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा, क्या लेके आया है बंदे तू क्या लेके जाएगा. मरण कसं केव्हा कुठं कधी येईल सांगता येत नाही. मरण हे अटळ आहे, सृष्टीचा नियम आहे. जावा प्रत्येक जीवाला लागणार आहे. प्रत्येकाला आया हे सो जाएगा. राजा रंग फकीर 9 बे मर गए 10 बे मर गए सहस्राठ्यांशी 33 कोटी देवता मर गए पडे काल के पासे किंवा नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. जावा प्रत्येकाला लागणार आहे. म्हणून माझी विनंती, मोकळ्या मनाने जीवन जागा. हे बघा कीर्तनात विठ्ठल विठ्ठल भजन होईल ना, त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठ्ठल विठाला 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 विठाला. काटा कशाने काढतात? काट्याने. उत्तर बरोबर दिलं यांनी. देवाने हातात काटा घ्यावा. माय पाय रक्त बंबाळ झाला, पायातनं रक्त निघतं. हो डोळे झाका माय डोळे, आत्ता काढतो काटा. ऐका मंडळी, देवाने हातात काटा घेतला आणि जिजाई साहेबांना असे घट्ट डोळे झाकले. बाळा ए बाळा हळूहळू काढ रे काटा, माझे मालक उपाशी रे बाळा, भाकरी घेऊन चालले रे बाळा, पायात काटा. माय काळजी नका करू. झाकले का डोळे? हो. घट्ट झाका. हो. देवाने हातात काटा घ्यावा मंडळी. ताई ऐका. आणि देवाने जिजाई साहेबाच्या पायाकडे पाहू, तो रक्ताने माखलेला पाय दिसला. आता देवाच्या डोळ्यात पाण्याला देव रडू लागले. देवाने काय केलं? काटा बाजूला टाकला. पायात चप्पल नव्हती, रजकन लागलेले होते. तर देवाने तोंडात बोट घालावं. काटा दिसत नसेल तर काय करावं लागतं? थुंकी लावावं लागते. थुंका घेतला देवाने आणि असा पायाला चोळला. आणि पायाला जी रजकन लागली होती, जी माती लागली होती, ती पायाची माती साक्षात पंढरपूरच्या देवाने खावी. काय अधिकार माझ्या जिजाई साहेबांचा आहे. देव इच्छी रज चरणीची माती देव इच्छी रज चरणीची माती. देव इच्छी रज चरणीची माती. देव इच्छी टाळी वाजवा, भजन करा सर्वांनी. चरणीची माती. देव इच्छी रज चरणीची माती.
धावत चालती मागे मागे धावत चालती धावत चालती. साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगाने जिजाई साहेबाच्या पायातला काटा काढवा. देवाने म्हणावं माय डोळे उघडा, माय डोळे. जिजाई साहेबाने डोळे उघडले. बाळा काढला का रे पायातला काटा? हो. हे काय जादू आहे रे तुझ्या बोटात? हे काय हातात जादू आहे रे तुझ्या? मला कळालं सुद्धा नाही कसा पायातला काटा काढला. ऐका, डोळ्यात पाणी आलं, कंठ दाटून आला, भुरभरून आला जिजाई साहेबांचा. बाळा किती काळजी घेतोस रे? माझा मालक उपाशी आहे. जिजाई साहेबांनी बाकरीचं गाठोड घ्यावं, डोक्यावरती ठेवावं आणि झाडा झुडपातनं वरती जावं. तेवढ्यात पांडुरंगाच्या डोळ्यात पाण्याला आश्चर्य वाटलं देवाला. देवाने आवाज दिला, माय थांबा माय. काय रे बाळा? माय थांबा माय. बाळा बोल ना. पायातनं रक्त निघतं. थांबा माय. ऐका, पीत पितांबर नेसलेला पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. ऐका, एवढा समाज बसला प्रथम पुण्यस्मरणाच्या कीर्तना करता. पंढरपूरच्या पांडुरंगाने पिवळा पितांबर घातला होता. तार दिसणे त्याचं वस्त्र फाडलं बाबा. आणि ते पिवळं वस्त्र, त्याचं चिरगुट जिथं पायातनं रक्त निघत होतं त्या ठिकाणी बांधलं जिजाई साहेबाच्या. साक्षात पंढरपूरच्या देवाने माझ्या जिजाई साहेबाचं दर्शन घ्यावं वाकून. माझा मालक उपाशी आहे. बाळा किती काळजी घेतोस रे? चिंता वाटतेस रे? का अधिकार माझ्या जिजाई साहेबांचा संत चरणारज. धावत चालती मागे मागे हो 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 टाळी वाजवा. हो 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 धावत चालते मागे मागे धावत चालते मागे 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 धावत चालते. वा गुरुजी वा. हो धावत चालते मागे मागे हा धावत चालते मागे 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 धावत चालती मागे मागे धावत चालती मागे मागे देवाची रज चरणची माती देवाची रज चरणीची माती चारणीची माती. टाळी वाजव जोरदार एकदा. बेस्ट. झाडा झुडपातनं जिजाई साहेबांनी भाकरीचं गाठोड घेऊन वरती जावं. तेवढ्यात तुकोबाऱ्याकडे पाहो. तुकोबाऱ्या शिडीवरती भजन करत होते. जिजाई साहेबांनी आवाज दिला, मालक अहो दुपारचे 2 वाजले, 2 घास खाऊन घ्या. तुकोबाऱ्यान जिजाई साहेब जेवणा करता बसले. इकडे बघा, मी इकडे उभा आहे. इकडे बघा, इकडे बघा. जेवण चालू आहे तुकोबाऱ्यांच्या जिजाई साहेबांचं. तेवढ्यात तुकोबाऱ्याच्या श्रीमुखामध्ये भाऊसाहेब माऊली 4-5 घास जातात. तेवढ्यात तुकोबाऱ्या म्हणतात, जे ए आवले पायाला काय झालं तुझ्या? रक्त निघा लागलं पायातनं. डोंगरावर येताना दगड बिगड लागला होता का पायाला? का पडली होती झाडा झुडपातनं? अहो नाही हो मालक, प्रसंग असा घडलाच. झाडा झुडपातनं मी वरती जात असताना माझ्या पायात काटा खुडला. मग जिजे पायातला काटा कोणी काढला? ऐका, जिजाई साहेबांनी दिलेलं मार्मिक उत्तर. डोळ्यात पाणी आलं. जिजाई साहेबांनी म्हणावं, मालक तुम्हाला खरं सांगू का? एक गाई चारत होता गुराखी, आणि तो गुराखी माझ्या जवळ आला आणि त्याने पायातला काटा काढला. अहो मालक, त्याच्या बोटातलंही जादू होते. हा, आणि पिवळं वस्त्र कोणी बांधलं? रक्ताने माखलेलं तांबडं. अहो त्यानेच की बांधलंय. आता ऐका,
एवढा समाज बसलाय वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं. मुखात जाणारा घास गुरुजी तुकोबाऱ्यांनी पात्रामध्ये ठेवला आणि तुकोबाऱ्यांनी त्या पिवळ्या वस्त्राला हात लावला. ताई, त्या पिवळ्या वस्त्राचा आत्ताराप्रमाणे सुगंधी वास येऊ लागला. डोळे डबडबले माझ्या तुकोबाऱ्यांचे. तुकोबाऱ्यांना परिचित होतो, हे सुगंधी वस्त्र सामान्य नाहीये, साक्षात माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं पितांबराचं फाटलेलं वस्त्र आहे. कंठ दाटून आला. जिजे, अगं तुझ्या पायातला काटा काढण्याकरता साक्षात पंढरपूरचा देव गुराख्याच्या रूपात आला आणि तुझ्या पायातला काटा काढून गेला. का अधिकारी तुझा? डोळे डबडबले. जिजाई साहेबांनी म्हणावं, मालक अहो लय परेशान होतो, बेजार होते, मी रोज भाकरी करते, भाकरीचं गाठोडं घेते, भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर आणि घोराडेश्वर डोंगरावरती, मला समजत नाही तुम्ही कुठं भजन करता. तुकोबारा म्हणतात, एक काम कर, उद्या भाकरीचं गाठोडं घेऊन आल्याच्या नंतर डोंगराच्या पायथ्याला ये. डोंगराच्या पायथ्याला आल्याच्या नंतर, अहो पण मला कसं कळेल तुम्ही कुठं भजन करता? ऐक ना पुढचं. डोंगराच्या पायथ्याला आल्याच्या नंतर तिथं जाग्यावर उभा राहा आणि डोंगराच्या पायथ्याची खालची माती घे आणि ती माती कानाला लाव आणि ज्या मातीतून विठ्ठल 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 असा आवाज येईल ना, समजायचं मालक ह्या डोंगरावरती भजन करताय मंडळी. इथं कंजूसपणा नका करू गड्या. टाळी वाजवायचा, वाजवायची असली तर वाजव, नाही तर नाही वाजली तर मी काही म्हणणार नाही, मी नाराज होणार नाही. जो बजाएंगा कीर्तन में ताली, जो बजाएंगा भजन में ताली, माऊली उसके मुंह से कभी ना निकलेगी गाली. म्हणून टाळी वाजवली पाहिजे जोरदार अशी. मोकळे म्हणे. हा बेस्ट. काय पारमार्थातला 8 तास माझ्या तुकोबाऱ्यांच्या लय त्रास झाला. गावचा पाटील कोपला, तुकोबाऱ्यानं भजन नाही बंद केलं. अनेक प्रकारचा मंबाजी बोने काट्याच्या काट्याने तुकोबाऱ्यांना मारलं. पण तुकोबाऱ्या म्हणतात, बुवा आज तुम्ही कीर्तनाला नाही ना, कीर्तनात रंगच चढाना, चला त्याला नाही मालिश करू का? काय अधिकार माझ्या तुकोबाऱ्यांचा आहे. तुकोबाराय पारमार्थिक अट्टहास करत असताना, साधनाद्वारे साध्य प्राप्तीपर्यंतचा अट्टहास करत असताना अनेक प्रकारचा त्रास झाला माझ्या तुकोबारायने. पण तुकोबारायने भजन सोडलं नाही गुरुजी, देवाचं नामचिंतन सोडलं नाही. याला परमार्थातला अट्टहास म्हणतात. ऐका, माझ्या मायमाऊलीची संख्या भरपूर आहे म्हणून सांगतो. संत मीराबाईचा अट्टहास कसा होता ताई? आई राजाची कन्या होती मीराबाई. मीराबाईने काय केलं होतं? वेळ लागलं होतं देवाचं तिला. कसं वेळ लागलं होतं मीराबाईला? पायामध्ये घुंगर बांधले मीराबाईने आणि नाचू लागली. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची, माझा घुंगरू बांध मीरा नाची रे, माझा घुंगरू बांध मीरा नाची रे. हे पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, माझा घुंगरू बांध मीरा नाची रे, माझा घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नाराज लगे आप ही हो गए दाते रे, माझा घुंगरू बांध मीरा नाची रे, माझा घुंगरू बांध मीरा नाची रे, माझा घुंगरू बांध मीरा नाची रे. हे पग घुंगरू बांध मीरा नाची रे, नाची रे. टाळी वाजव जोरदार. बेस्ट. काय गोड तुकडा म्हणला गुरुजीना. बेस्ट. आज मोठी गंमत आहे. आज गायक 1 नंबर आहे. टाळी वाजव जोरदार. वा. आज वादक 1 नंबर आहे, साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे, विनेकरी 1 नंबर आहे, टाळकरी 1 नंबर आहे, सिंत वादक 1 नंबर आहे, पुरुष मंडळी 1 नंबर आहे, कॅमेरावाले 1 नंबर आहे, महिला मंडळी 1 नंबर आहे, पाठीमागं बसलेली 1 नंबर आहे, तिकडच्या बाजूला बसलेली 1 नंबर आहे, मंदिराच्या आत बसलेली 1 नंबर आहे, इकडच्या बाजूला बसलेली 1 नंबर आहे, पाठीमागच्या बाजूला बसलेली 1 नंबर आहे, इकडच्या पाठीमागच्या बाजूला बसलेली 1 नंबर आहे. तुम्ही सगळे 1 नंबर आहे. मी काय 2 नंबर आहे? आज मोठी गंमत असे. एकदा स्वप्नील दादा कुठं बसलाय, एकदा टाळी वाजवाय परिवाराकरता, घुगेदा परिवाराकरता. त्या मंडळीनं मला फोन केला, नाही तर माझ्या नशिबाला गुरुजी 7 नसती, मग नुसते 7.5. पकवायच्या तर गट्टा नाही, गट्टा येतं हातुडी नाही, हातुडी तर पावडरचा डबा नाही, पावडरचा डबा येतं कणिक नाही, सगळं चांगलं येतं वाजवणारा वाजी तू का खाजी तू तेच कळत नाही. पण आज इथं सगळं टॉप मधले मंडळी आहेत. एकदा टाळी वाजा काढून बेस्ट. वा. पायामध्ये घुंगर बांधले मीराबाईने आणि मीराबाई नाचू लागली. नाचूंगी 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 मैं हरि गुण गावत मीरा नाचूंगी, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. वेळ लागलो होतो माझ्या मीराबाईला. आई कृष्ण परमात्म्याचं वेळ लागलं होतं. भगवत भक्ती करायची माझी मीराबाई.
हा पारमार्थिक 8 तास होता. आम्ही जो करतो ना हा प्रापंचिक 8 तास करतो. गाडी, बंगला, इस्टेट, प्रॉपर्टी, धन दैलत, ऐश्वर्य, बँक बॅलन्स, LIC, पॉलिसी, बचत गट, माझी लाडकी बहीण योजना, हे भौतिक सुखात आपण गुरफटलेलं आहे. ऐका, या सुखाने जाण्यापेक्षा या रस्त्याने जा, परमार्थाच्या रस्त्याने. तुका म्हणे चला आता याची वाटे आणि भरोसेने भेटे पांडुरंग. पांडुरंगाकडे जाणारा रस्ता निवडा, त्याचा मार्ग निवडा. काय होईल, तुमच्या जीवनातला शेवटचा दिस गोड झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही तेच केलंय. आम्ही साधनाद्वारे साध्य प्राप्तीपर्यंतचा 8 तास केला. बरं, एवढा समाज बसला कीर्तना करता, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. इथं बसलेल्यापैकी कोणाला वाटतं शेवटचा दिवस कडू व्हावा? हातवरती घ्या. हा वाटतं कोणाला? कांबट व्हावा वाटतो शेवटचा दिवस? नाही ना. खारट, तुरट, पांचट? नाही ना. प्रत्येकाला अभिलाषा कशी गुरुजी? शेवटचा दिवस कसा व्हावा? बोला बोला. गोड व्हावा. आमचा शेवट गोड व्हावा. तुकोबारांची बाचा आहे, शेवट तो माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. शेवटचा दिस गोड झाला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले, विश्वाचे ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले, तुकोबाराय वैकुंठाला गेले, पण तुकोबारायांच्या विचाराचा सुगंध आजही या मातीमध्ये दरवळतो गाथ्याच्या रूपाने. विश्वाचे ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. पुणे प्रांतातील लोक रडतात, आई यात नवल नव्हे. आपेगावचे, पैठणचे लोक रडतात, यात नवल नव्हे. महाराष्ट्र रडतो, यात नवल नव्हे. हे जग रडतं, यात नवल नव्हे. जगाचा बाप पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा डसिटसा रडतोय. रुक्मिणी मातेनं प्रश्न केला, देवा पांडुरंगा आजपर्यंत तुमच्या डोळ्यात पाणी नाही पाहिलं देवा. रुक्मिणी माता म्हणताय, तुम्ही आज का रडताय हो? का तुमच्या डोळ्यात पाणी आलं? माऊली समाधी घेते म्हणून डोळ्यात पाणी आलं का? देवाचे डोळे डबडबले पांडुरंगाचे. आणि देवाने दिलेलं उत्तर ऐका. देव म्हणतात, अगं रुक्मिणी, माझी माऊली समाधी घेते म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येत नाही. अशा मुलाला जन्म देणारे मायबाप किती कर्तबगार आहेत म्हणून माझ्या डोळ्याला पाणी येत आहे. देव म्हणते, रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही, ते ज्ञान संजीवनी जाण तर लोक्यासी. म्हणून ज्ञानदेवाप्रमाणे महिला मंडळी, निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन, हरिपाठ हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे, असं जीवन जगा. गेल्यावर सुद्धा आपला शेवट गोड झाला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, साधनाद्वारे साध्य प्राप्तीपर्यंतचा आम्ही 8 तास केला. परिणाम आम्ही मरण डोळ्याच्या समोर ठेवलं. मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर. आम्ही अमर पदाला आरूढ झालो. हे बघा बसलेले मंडळी, सकाळी उठल्याच्या नंतर जसं आरशामध्ये आपला चेहरा पाहतो ना, भाऊसाहेब माऊली मेकअप करताना आरशामध्ये चेहरा पाहतो ना, तसं सकाळी उठल्याच्या नंतर मरण डोळ्याच्या समोर ठेवा. मरण डोळ्याच्या समोर ठेवा म्हणजे काय? सकाळी उठल्यावर एक काम करायचं. ऐका माय माऊल्यांनो, काका, मी संध्याकाळी मरणार आहे हे डोक्यात ठेवा. मी संध्याकाळी मरणार आहे. तुम्हाला खरं सांगू का, नारदाच्या गादीहून तुम्ही कधीच कुणाला टाकून बोलणार नाही, कधीच कुणाचा द्वेष करणार नाही, कधीच कुणाचा अपमान करणार नाही. का? 2 दिवसाचं जीवन आहे. कवा मला मरण आहे, कवा जावं लागेल सांगता येत नाही. म्हणून मरण डोळ्याच्या समोर ठेवा. तुकोबाराय म्हणतात, आम्ही मरणावरती विजय प्राप्त केला. मरण आमचं मरून गेलं. आम्ही अमर पदाला आरूढ झालो. परिणाम आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला. अभंगाचं प्रथम चरण. यासाठी केला होता अट्टहास, टाळे टाळे. यासाठी केला होता अट्टहास, 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 हो यासाठी केला टाळे वाजवा, टाळे वाजवा. अट्टहास, शेवटचा दिस, शेवटचा दिस कोण भाव हातानी छिपले पावलो विसावा, हातानी छिपले पावलो विसावा, हे यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड व्हावा, हाताने चिठ्ठीले पावलो विसावा, हाताने
बेस्ट. अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबारा वर्णन करतात. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्याकरता हा परमार्थातला आमचा अट्टहास आहे. हे बघा बसलेली मंडळी, तुमचा प्रत्येकाचा शेवटचा दिवस गोड व्हावा वाटत असेल तर एक काम करा. निमोणमध्ये गावात रस्त्याने चालत असताना असं चाला की गावच्या लोकांना प्रेमाने आपल्याला जे हरी घातला पाहिजे. बसत असताना असं बसा की आपल्या शेजारून कोणतरी चांगला माणूस बसला पाहिजे. आणि मरत असताना असं मरा ज्यांना फोन गेला त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं पाहिजे असं जीवन जगा. तुका म्हणे एका मरण्याची सरे. वा वा नवनाथ महाराज वा वा. तुका म्हणे एका मरण्याची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे हो, उत्तमची बोले कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरण्याची सरे. तुका म्हणे एका मरण्याची सरे. हो, उत्तमची बोले कीर्ती मागे. उत्तमाचे बोले कीर्ती मागे. मागे मागे. वा बेस्ट. टाळी वाजव जोरदार. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. असं जागा आपण गेल्यावर सुद्धा लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. थोडा आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा जगणं असं होतं. शेवटचा दिवस गोड कसा झाला ऐका. वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता. 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली होती आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिवछत्रपती शिवछत्रपती शिवछत्रपती. उत्तमची उरे, शेवटचा दिस गोड झाल्याशिवाय राहणार नाही. असं जागा आपण गेल्याची बातमी लोकांना कळली ना गावात, लोकांच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजेत आहे. असं जागा शेवटचा दिस गोड होईल. तुकोबारा म्हणलात आमच्या जीवनातला शेवटचा दिस गोड झाला. आज या घुवे परिवाराने वडिलाचे पित्तर एवढा मोठा कृतज्ञता सोहळा आयोजित केला. कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. कैलासवासी बारकू पाटील बाबा घुगे आज नाना गेलेत निघून 1 वर्ष पूर्ण झाले. आज त्यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम, वर्षश्राद्धाचा कार्यक्रम. त्याला अजून एक शब्द आहे, बऱ्याच लोकांना माहीत नाही. आजच्या दिवसाला चटश्राद्ध म्हणतात. विठाल विठाल विठाला 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 हो. विठाला. पत्रिकेवर काय लिहिले? प्रथम पुण्यस्मरण. ऐका, प्रथम म्हणजे एक, पुण्य अधिक स्मरण. प्रत्येक दिवसाला पुण्य दिवस म्हणतात. आजचा दिवस पुण्य दिवस. स्मरण शब्दाचा अर्थ आहे आठवण. गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे, त्यांच्या कार्याला उजळा देणे, त्याला पुण्यस्मरण असे म्हणतात. विठाल विठाल विठाला विठाला विठाला. हो. अजून एक शब्द याला वर्ष. बोला बोला. वर्ष श्राद्ध. ऐका, वर्ष श्राद्ध नात्यामध्ये प्रेम असावं लागतं, भक्तीमध्ये भाव असावा लागतो आणि श्राद्धामध्ये श्रद्धा असावी लागते. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि श्रद्धेने 1 वर्षानं 12 महिन्याच्या नंतर केला जातो जो विधी, त्याला वर्ष श्राद्ध असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि तुम्हाला अजून एक नाव सांगितलं होतं. आजच्या दिवसाला काय म्हणतात? हा, चटश्राद्ध. वा, टाळी वाजवा माऊली करता. बेस्ट. चटश्राद्ध म्हणजे काय? ऐका, इकडे बघा. आरेमा नावाचा पितर अंगुष्ट एवढा देह धारण करतो. बाबा, अंगुष्ट एवढा म्हणजे अंगठ्या एवढा. आणि जो काही या घुगे परिवारानं जो काही नैवेद्य दाखवला नाना बाबा, तो नैवेद्य खाण्याकरता आरेमा नावाचा पितर येतो. याला शास्त्रामध्ये चटश्राद्ध असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. हो. आणि एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. एक स्वाभिमानाने बोलतो, आज कैलासवासी बारकू पाटीलबा घुगे नानाने आज एवढा मोठा कार्यक्रम पाहिला. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने एवढा मोठा कार्यक्रम पाहिला ना, एक स्वाभिमानाने बोलतो, आज ते स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. लक्षात ठेवा,
आणि त्यांच्या वडिलाच्या आशीर्वादामध्ये दादा राहिलेलं उभं आयुष्य तुमचं सुखाने समाधानाने शांतीने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल हो तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनातला शेवटचा दिस गोड झाला. ते साधक म्हणतात तुकोबाराय आता काही चिंता, तुकोबाराय म्हणले आम्ही निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने टाळी वाजवा, भजन करा. पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. हा कुंडलिया धावा हृदयतिया, कुंडलिया धावा हृदयतिया, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, पावलो विसावा. वा वा. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या. आम्ही थांबल्या गेलो, आम्ही विसावल्या गेलो. का? निश्चिंतता पदरामध्ये पडली. त्याचं कारण आहे देवाचं चिंतन केल्यामुळं. आता ऐका, माणसाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाने 3 गोष्टी विसरता कामा नये. त्यांचं ऋण आहे आपल्यावरती, कर्ज आहे, उपकार आहेत. 1 देवाला विसरता कामा नये. का? देवाचं ऋण आहे आपल्यावरती. 2 संताला विसरता कामा नये. आणि 3 जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठ्ठल देवाला का विसरता कामा नये? जेने हा जीव दिला दान तयाची, करीन चिंतन जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे, जोया भिवरेच्या तिरी कट धरुनिया करी. 3.5 हाताचा नरदे देवाने दिलाय म्हणून देवाला विसरता कामा नये. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. 3.5 हाताचा नरदे दिलाय देवाने. काही माणसं म्हणतील महाराज आम्ही देवाला विसरू काय होईल? महाराज म्हणले लय मोठी हानी होईल. पद्धतीला खाणी चौऱ्याशीचा, पद्धतीला खाणी पद्धतीला खाली चौऱ्याशीच्या, पद्धतीला खाली चौऱ्याशीच्या. विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. पद्धतीला खाणी चौऱ्याशीचा, पद्धतीला खाणी चौऱ्याशीचा, पद्धतीला खाणी विसरली तया तोर झाली हानी, पद्धतीला खाली चौऱ्याशीच्या, पद्धतीला खाली चौऱ्याशीच्या, पद्धतीला खाली चौऱ्याशीच्या, चौऱ्याशीच्या, चौऱ्याशीच्या. आणि वाजा एकदा बेस्ट. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. देवाला विसरता कामा नये. तुम्ही जर देवाला विसरला तर लई मोठी हानी होईल. का विसरता कामा नये? 3.5 हाताचा नरदे दिलाय देवाने तुम्हा आम्हाला, हे शरीर दिलंय देवाने म्हणून देवाला विसरता कामा नये. आता मला एका प्रश्नाचं उत्तर दे. एवढा समाज बसलाय कीर्तना करता. मनुष्य शरीर देवाने आपल्याला दिलंय, हे मिळालंय का कळालंय? बोला बोला. मिळालंय पण कळालं नाही. कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती. कळालं असतं तर गोवा मावा गुटखा माणिकचंद विमल तंबाखू खाल्ली नसती. कळालं असतं तर बिडी सिगारेट ओढलं नसतं. कळालं असतं हे आई मिसरी तपकीर सोलापूर कोल्हापूर पंढरपूर तुळजापूर तपकीर लावली नसती. मनुष्य शरीर मिळालंय पण कळालं नाही. का कळालं नाही? फुकट मिळालंय. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि हे फुकट मिळाल्यामुळं खाऊन येते खाते, पिऊन येते पिते, जिकडं जाऊन येते तिकडं जाते. का? फुकट मिळालंय ना. ऐका 1 लाखातलं वाक्य बोलतो. नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही. कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टॅबलाला पाय आहे पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं नाही माझं. परमेश्वराने भक्ती करण्याकरता, त्याचं भजन करण्याकरता सगळं काही अनुकूल केलं पण बऱ्याच लोकांना अजूनही कळत नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. ऐका, देवाचा राजा इंद्र गुरुजी त्यांनी आमर पिले.
पण त्यांना सुद्धा वाटतंय आम्ही इथे यावा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मूर्ती लोके भावा ये लोकेचा देह देव इच्छिताती पाये. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालं. हे नर शरीर दिलंय, अनमोल किमतीचं नर शरीर दिलंय देवाने त्याचं भजन करण्याकरता. पण लोकांना त्याची किंमत कळाली नाही. ऐका, झी टॉकीजला माझे काही एपिसोड झाले मन मंदिरा गजर भक्तीचा. मी बोलून गेलो 1 लाखातलं वाक्य आहे. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारासारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नये, सुतकीर्ती मांडवी जठरीसारखी दिराणा नाही, भारतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, क्वाल्यात का लाबाड नाही, कावळ्यात का धूत नाही, काजाळ्यात का काळं नाही, लोण्यात का मऊ नाही, आणि माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही. एवढं अनमोल किमतीचं शरीर दिलं देवाने. देवाचे उपकार आहेत, विसरता कामा नये. किती भाग्यवान माणसं तो. पवित्र वंशात तुमचा माझा जन्म झाला 1, पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला 2, आणि पावन देशात तुमचा माझा जन्म जेते झाला. हरीचे दास जन्म घेते हो, जेते हरीचे दास जन्म घेते, जेते हरीचे दास जन्म घेते. टाळी वाजवा, भजन करा. जेते हरीचे दास जन्म घेते, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. वा वा. जेते हरीचे वाचा जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, दास जन्म घेती, दास जन्म घेती. वा वा, बेस्ट. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला, पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला, पवित्र देह दिलाय देवाने, पवित्र भगवंताची भक्ती करण्यात. किती भाग्यवान माणसं आहेत. पुन्हा भारत देशात दिलाय. गुरुजी, बाकीचे जे देश आहेत ते भोगप्रधान आहे, पण माझा भारत देश हा त्यागप्रधान आहे. किती गुणगौरवशाली आकाशाच्या उंचीची पवित्र संस्कृती. ऐका, माझ्या भारत देशाची आई शोधावया भाकरीस गेली त्यास भूक म्हणावी, शोधावया भाकरीस गेली त्यास भूक म्हणावी. जन्माता गरीब येणं कुणाची चूक आहे. पोटाला पोटभर खाणं याला प्रकृती म्हणतात, भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात, आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. ऐका, आज प्रथम पुण्यस्मरण आहे म्हणून ऐका, एक वाक्य बोलतो. मला मरण येणं ही प्रकृती आहे, मला मरणच न येणं ही विकृती आहे, आणि मरणावरती विजय प्राप्त करणं ही माझ्या भारत देशाची संस्कृती आहे. एवढ्या पवित्र संस्कृतीमध्ये तुमचा माझा जन्म झाला, भारत देशात तुमचा माझा जन्म झाला. भरतखंडे नरदे प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. 1, अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जंबोदीपे महामुने हे येतोय कर्म भुरेशा ततोन्य भोग भूमया. जपान जगातील शस्त्रागार आहे, फ्रान्स जगातील फॅशन शो आहे, चीन जगातील सैन्यगर आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, पाकिस्तान जगातील कुरमुरे आहे, आणि भारत देश जगातील देवघर आहे. आणि त्या देवघरात तुम्ही आम्ही सोन्याहून पिवळे माणसं, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. किती भाग्यवान आहे. म्हणून देवाला विसरता कामा नये. चला पुढं, संताला विसरता कामा नये. का? आडराणी धावणाऱ्या जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता संत आले. संताने तुमच्या माझ्या हिताकरता उजळ्या वया आलो वाटा करा खोटा शोधून आले संत हिता हित जगाचे. तुमच्या माझ्या हिताकरता संत आले, विसरता कामा नये. चला पुढं, जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये. का हो? हाडाचे काडे गेले, रक्ताचं पाणी नेत्राचा दिवा हाताचा पाळणा त्या मायबापाने केला, म्हणून विसरता कामा नये. मरण विसरता कामा नये. मरण डोळ्याच्या समोर ठेवा. तुकोबाराय म्हणले, आम्ही मरण डोळ्याच्या समोर ठेवलं, आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला. परिणाम आमच्या पदरामध्ये निश्चिंतता प्राप्त झाली. पण निश्चिंतता कुणामुळे प्राप्त झाली? कवतुक वाटे झाली या वेताचे, 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 कवतुक वाटे
झाली यावेता कवतुक वाटे झाली यावेचाचे कवतुक वाटे झाली यावेचाचे नवमंगळाचे तेने गुणे राम नवमंगळाचे तेने गुणे आता निथे तिने पावलो विसावा आता निथे तिने पावलो विसावा पावलो विसावा. सगळ्यांना एकदा वरती हात घ्या, सगळे मंडळी घ्या वरती. पाठीमागचे इकडचे सगळे जण घ्या वरती हात सगळे असे. हा, पुंडलिकावर धारीचा गजर करायचा आपल्या सगळ्या मंडळीला. टाळकरी मंडळी, गायक वादक सगळे, सगळ्या बसलेले भजनी मंडळी घ्या वरती हात सगळे. वा 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 वा. सगळ्यांनी एका आवाजात पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सरळ हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. सरळ विठोबा रखुमाई. एक टाळी, एक टाळी. हरी हरी विठोबा एक टाळी, एक टाळी. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई हरी जय जय 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 हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय जय हरी हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई बाबा विठोबा रखुमाई विठोबा हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला पुंडलिक हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हो. शेवटच्या चरणात तुकोबारा म्हणतात. तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी आता दिवसचारी खेळीमिळी मुक्तिरूपी श्रीने भक्तिरूपी वलमाला आमच्या गळ्यात घातल्यामुळं राहिलेलं आयुष्य मुक्तिरूपी श्रीसोबत आम्ही आनंदाने घालू. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय विठ्ठल 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 विठ्ठल. हो. हे बघा, यूट्यूबला माझे अनेक कीर्तन आहे, अनेक व्हिडिओ आहे. यूट्यूबला तुम्ही माझं नाव सर्च केलं बाळासाहेब महाराज शिंदे जालना
तर माझ्या अनेक कीर्तन आहे, पॉप्युलरमध्ये व्हिडिओ आहेत, माऊलींना पहिले. बाप आणि मुलीचं नातं सांगणारा एक व्हिडिओ आहे माझा, तो 5 मिलियनवरती यूट्यूबला. दुसरा एक व्हिडिओ आहे, माहेरातले मायबाप गेल्याच्या नंतर माहेरचा धागा तुटला समजा, असा थंबनेलला टायटल दिलं आहे. भगवंत कीर्तन या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ पाहायला मिळतील सगळ्यांना. अनेक माझा प्रचंड व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. दारुड्याची बायको संसार कसा करते असा एक व्हिडिओ आहे गुरुजी. एवढा प्रचंड माझी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली महाराष्ट्रामध्ये. जाता जाता एवढा समाज उपस्थित आहे. सगळ्यांना माझे हात जोडून पोट तिलकेनं विनंती आहे, कैलासवासी बारको पाटीलबा घुगे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. खरोखर अतिशय सुंदर आणि गोड निवेदन आयोजन केलं. एकदा जोरदार टाळी वाजवा घुगे परिवाराकरता. सगळ्यांना जाता जाता एवढा समाज उपस्थित आहे. सगळ्यांना माझे हात जोडून पोट तिडकेना विनंती आहे, जीवन जगत असताना निर्व्यसनी जीवन जगा, व्यसनाधीन होऊ नका. हे बघा एवढा समाज बसलाय. आजपर्यंत अनेक महाराज लोकांचे कीर्तन ऐकले तुम्ही ताई, कीर्तनं भरपूर ऐकले, आवर्तनं भरपूर झाले, परिवर्तन बदल झाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मी धर्माचं काम करणारा महाराज आहे. मी रोज तळमळीने सांगतो. आता हा कार्यक्रम झाल्यावर 7 ते 9 बीड जिल्ह्यामध्ये वडवणी तालुका आहे, त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे. संध्याकाळी 7 ते 9चा कार्यक्रम आहे. रोज तळमळीना धावत धावत प्रवास करतो. गुजरात, अंकलेश्वर, तेलंगणा, इकडं कर्नाटक, बाहेरच्या राज्यातसुद्धा कीर्तनाकरता मी फिरतोय. जाता जाता सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, जीवन जगत असताना निर्व्यसनी स्वच्छ जीवन जगा. दारू पिऊ नका, दारू ही वाईट आहे गड्या. दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी खिशात पैसा राहत नाही, सामाजिक हानी समाजामध्ये कोणी विचारत नाही, आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. आणि साहेब दारूने शरीराचं मातेरे होतं, किडनी खराब होती, लिव्हर खराब होतं. माझी विनंती आहे, भगवंत कीर्तन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या घुगे परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला वडिलाच्या पित्यर्थ. सगळ्या महाराष्ट्राला मी निवेदन देतो, तळमळीने सांगतो, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पीऊंगे शाम को उतर जाएंगे, लेकिन हरि नाम का पीला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. दारू सोडा, व्यसन सोडा आणि संसार जोडा. माझी विनंती, व्यसनाधीन होऊ नका. लय दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाकरता समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल. माझी विनंती, निर्व्यसनी स्वच्छ जीवन जगा, दारू पिऊ नका, निर्व्यसनी जीवन जगा. दारू पिण्याच्या आधी, दारू ही वाईट आहे गड्या. लहान लहान लेकरा बाळाचा विचार करा. बऱ्याच माणसाच्या संसाराचं राख रांगोळी झाली व्यसनामुळं. माझी विनंती आहे, व्यसनाधीन होऊ नका. एक वाक्य मोठं बोलतो बरं का स्वप्नील दादा, एवढे तरुण मित्र मंडळी बसलेत. माणसाच्या जीवनामध्ये एखादं व्यसन करायचं असेल साहेब, हिम्मत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिम्मत लागते. आज तुम्ही सगळे संपन्न माणसं आहेत, आज तुम्हाला काही नाही कमी नाही. आज गाईची सेवा करताय, दुधाचं उत्पादन तुम्हाला चांगलं आहे, दूध भरपूर आहे तुम्हाला. गव्वा से क्या नाता है, तर गव्वा हमारी माता है. गाईची सेवा करताय, गाई तुम्हाला काही कमी पडून देणार नाही दादा. माझी विनंती आहे, एवढा समाज उपस्थित आहे, व्यसनाधीन होऊ नका. दारू पिण्याच्या आधी जरा पाठीमागं फिरून पहा. घरी म्हातारी आई बसलेली आहे, म्हातारा बाप बसलेला आहे, दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको आहे, गळा तिचा आहे पण मंगळसूत्र तुमच्या नावचं घालती, कपाळ तिचे पण कुंकू टिकली तुमच्याकरता लावती, हात तिचे पण बांगड्या तुमच्याकरता घालती, पायाचे बोट तिचे पण जोडवे तुमच्याकरता घालते. उभं आयुष्य सुवासिनीसारखे जीवन जगते. हाडाचे काढ करते, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा करते. का? माझ्या मुलीचं, माझ्या लेकीचं, माझ्या दिदीचं लग्न मला ताटमाटात करायचं. का? माझ्या मुलाचं शिक्षण मला करायचं, मोठा साहेब बनवायचं माझ्या मुलाला. स्वप्न पाहते ती आई. एवढं ऊन पडलंय पण एवढ्या उन्हात सुद्धा राब राब कष्ट करते, काबाड कष्ट करते. म्हणून ऐका, सौभाग्यवती बायको शब्दाचा अर्थ, अर्धांगिनी शब्दाचा अर्थ ऐका मंडळी. एवढा समाज बसलाय. संसाराचं रणगाडा हाकत असताना एक पुरुषाचं चाक असतं तर दुसरं महिलाचं, माय माऊलीचं, एक पतीचं एक पत्नीचं चाक असतं. संसाराचा रणगाडा हाकलत असताना सौभाग्यवती कुणाला म्हणावं, बायको कुणाला म्हणावं? बा म्हणजे तुमच्या बाजूने येईल त्या परिस्थितीमध्ये कोणाचीच नसताना शेवटच्या क्षणापर्यंत नवऱ्याची साथ देते, तिला बायको म्हणतात. म्हणून माझी विनंती, दारू पिऊ नका, व्यसनाधीन होऊ नका.
आणि 2 जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा गड्या. आज या ठिकाणी एवढा समाज उपस्थित आहे. सगळ्यांना माझ्या हात जोडून पोटतिडकीनं विनंती आहे, कैलासवासी बारकू पाटील घुगे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. आज जाता जाता सगळ्याला तळमळीने सांगतो, साहेब ह्या जगामध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी मिळतील पैशाने. पैसों से आपको खाना मिल सकता है लेकिन भूख नहीं मिल सकती. पैसों से किताब खरीद सकते हो लेकिन ज्ञान नहीं मिल सकता. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो लेकिन नींद नहीं मिल सकती. उसी तरह आप लोगों को पैसों से अच्छा बीवी मिल सकती है लेकिन माँ बाप नहीं मिलते. म्हणून प्रत्येकाने मायबापाची सेवा करा. जन्म देणारे मायबाप हे आकाशाच्या उंचीचे असतात. आई वडील पात्र असल्यावर कळत नाही आणि गुरुजी नसल्यावर मिळत नाही. किती प्रेम करतात तो मायबाप. ऐका, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय. आणि ज्याच्या जीवनात नाही निघून गेली आणि ज्याच्या जीवनात ईश्वरासमान बाप निघून गेला त्यांना विचारा आई बापाचं दुःख काय. थोडंसं आवाज वाढा म्युझिकचा, नॉर्मल थोडंसं कमी करा थोडं. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीची आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला ईश्वरा समान बाप नाही दिसणार. माझ्या राजून नाही दिसणार. त्यांची सेवा करा. तुम्ही रडाल सगळे जाता जाता. किती प्रेम करतात तो माईबाप. आज यांना विचारा, आज 1 वर्ष पूर्ण झाले. आज वडिलाचे छत्र नाना निघून गेले. किती प्रेम केलं लहानपणापासून विचारा. 3 मुलं आहेत, 2 मुली आहेत. लहानपणापासून आडाचे काढ, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा. आज वडिलाच्या कृपेने नानाच्या कृपेने सगळं काही आहे. आज प्रत्येक गोष्ट आहे, पैसा आहे, पद आहे, सगळ्या काही गोष्टी आहे. पण दुःख या गोष्टीचं होतं का आज ईश्वरा समान बाप आमचा या जगात राहिला नाही. कंठ दाटून येतो, उर भरून येतो. लय प्रेम करतो गड्या बाप. आई घराचं मांगल्य आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा. आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट, आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, आई पांगळ्याच्या हातातली काठी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तविक जिच्यामध्ये तिला आई म्हणतात. ढगाआड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला ईश्वरा समान बाप नाही दिसणार माझ्या राजांनो. म्हणून तळमळीने सांगतो, आई वडिलाची सेवा करा. इकडच्या पेक्षा यांना विचार, आई किती प्रेम करते. ताई, तुमच्या जीवनात माहेर कुठपर्यंत आहे? तुमच्या जीवनात दिवाळीचा सणाचा आनंद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माहेरात तुमची आई जिवंत आहे आणि माहेरात ईश्वरा समान बाप जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्या जीवनात दिवाळीच्या सणाचा आनंद आहे. माझ्या ताईंनो, तुम्ही रडाल सगळ्या. किती प्रेम करतो बाप, किती प्रेम करते आई. लय प्रेम करते. आई वडील माहेरी असले का लय आनंद असतो. महिन्यातून 2दा 3दा माहेरी जावं वाटतं. आज 2 वर्ष झाले माहेरात जावं वाटत नाही का? माहेरात आमची आई नाही राहिली, ईश्वरा समान बाप नाही राहिला. इथं बऱ्याच माझ्या आई बहिणी कीर्तन ऐकतात. आज 2 वर्ष झाले माहेरात जावं वाटत नाही का? आई नाही राहिली, बाप नाही राहिला. आठवणी रडवतात. लग्न झाल्या दिवाळीच्या सणाच्या दिवशी उड्या मारत बागडत महिन्यातून 2दा 3दा बेटी गाठी सारखं जावं वाटतं. पण आज 2 4 वर्ष झाले जावं वाटत नाही का? आई नाही राहिली. आई वडील असेल तर हक्काचा उंबरा असतो चपला सोडण्याचा. आई बाप गेले ना, जीवन वनाशी पानाशी होत असतं. फार आठवणी रडवत असतात त्यांच्या. लहानपणापासून सांभाळ केला असतो आई वडिलाने. लय प्रेम करतात गड्या. आई किती प्रेम करते यांना विचारा. ताई, तुम्ही ज्यावेळेस माहेरी जाता, डोळ्याच्या समोर चित्र आणा. आईच्या तुमच्या डोळ्यात पाणी येईल. पांढरे केस झाले, सुरकुत्या वळल्या आईच्या, गालाच्या खाचाड्या, हातामध्ये काठी. आई थकली हो, म्हातारी झाली आई तुमची. 60 65 70 वर्ष वय झालं आईचं. तिची 35 40 वर्षाची मुलगी ज्यावेळेस माहेरात भेटायला येते ना, आईला लय आनंद असतो. मुलगी आली की दारामध्ये धावत येते. तांब्यामध्ये पाणी घेते, भाकरी घेते, अशी बवळून टाकते, दृष्ट काढते, औक्षण करते.
आणि मुलीला म्हणते ताईडे किती खराब झालीस माझी बाय, एवढ्या उन्हात आलीस का ग, अंगाला ऊन तर लागलं नसेल ना तुझ्या. बघा ताई, तुमच्या अंगाला ऊन लागू नये हे म्हणणारे हक्काची आई असते, फार काळजी घेत असते. महिला ती आई गेली, सुखाचा समुद्र कोरडा झाला, लय प्रेम करते आई. तुम्ही दिवाळीच्या सणाच्या दिवशी राहावा, माहेरी 4-5 दिवस आनंदात राहावं. आई तुमच्या ताटाच्या जवळ बसते जेवताना आणि लहान लेकरासारखा घास भरवते. बरं आई तुम्हाला लय प्रेम करते. 4-5 दिवस झाल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस सासरी जायचं असतं ना, त्यावेळेस सासरी जायचं असतं, तिकून जावायचा फोन यावा, तेवढ्यात तुमच्या आईला झोप येत नाही. माझी लेक उद्या माझी मुलगी जाणार आहे म्हणून नांदायला जाणार आहे. आई सगळ्यात अगोदर पहाटे 4 वाजता उठते, आंघोळ करते, मुलीची पिशवी घेते आणि तिला वाटतं माझ्या मुलीच्या पिशवीत काय टाकावून काय भरावून काय द्यावा, गाडीमध्ये जावं येणार आहे. बघा आईची किती वेडे माया असते, किती प्रेम करते आई. पाठीमागच्या रूममध्ये जाते, लोणचं घेते आंब्याचा, मुलीच्या पिशवीत टाकते, बाईडे घेऊन जाय, तुझे लेकरं बाळं खातील. जावाई श्रीमंत आहे, पैशावाला कोट्याधीश जावई आहे, पण आईची वेडी माया असते. बरं ताई, लय प्रेम करते आई. आई म्हणते बाई कुशलेस ना माझी बाई, काळजी घे बरं, एवढ्या उन्हात काम करतेस. आईला काय आठवतं काम आहे, पाठीमागं जाते, पापड्या घेते, मुलीच्या पिशवीत टाकते, कुरड्या घेते, मुलीच्या पिशवीत टाकते. हे बाई ही हरभऱ्याची डाळ घेऊन जाय, हे बाई ही तुरीची डाळ घेऊन जाय. मुलीला भेटत नाही का, सगळं काही मिळतं, जावाई श्रीमंत आहे, पण ताई आईची वेडी माया असते, लय प्रेम करते. बाई ही मटकी घेऊन जाय. अहो पुरुष मंडळी कांदे बटाटे द्यायची वस्तू नाही, पण आईची वेडी माया असते. मुलीला म्हणते बाईडे हा कांदे घेऊन जाय, गाडीमध्ये एक बॅग घेऊन जाय, बाहेरीतला तांदूळ घेऊन जाय, तुझे लेकर बाळं खातील. इंद्रायणी तांदूळे, आंबे मोरा तांदूळे, बासमती तांदूळे घेऊन जाय. आईला वाटतं ज्यावेळेस खिचडी भात केला ना माझ्या लेकीना आणि परिवारातले लोक जेवणाकरता बसले, नातू नाती, तर प्रत्येक घासाला मायरातल्या आईचा चेहरा डोळ्याच्या समोर उभा राहील म्हणून वेड्यासारखं प्रेम करते. आई किती मोठी आहे, सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ. वाह शुभम महाराज. सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ. जगामध्ये सगळ्यात मोठी आई असते गड्या. आई गेली, माहेरी आठवणी रडवत असतात डसडसा. देवाच्या देवघरातला दिवा पाहिला का आईचा चेहरा आठवतो, घराच्या समोरची रांगोळी पाहिली का आईचा चेहरा आठवतो. आज मावशीकडे गेलं का मावशीच्या गळ्यात मिठी मारून हंबरा फोडून, मावशी आई नाही राहिली ग या जगात. आईच्या आठवणी डसडसा रडवत असतात. ताई आज या परिवाराला विचारा, आज सगळ्या काही गोष्टी आहे, पण आज ईश्वरा समान बाप जगात नाही राहिला. या तिन्ही मुलाला विचारा, माझ्या ताईंना विचारा, रडाल ताईंना तुम्ही डसडसा. किती प्रेम करतात माई बाप. आई घराचं मांगल्य तर बाप घराचं अस्तित्व आहे. तुकोबाराय वर्णन करतात, बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकुराची बोडी, लेकुराची बोडी. हे आपुली कुरवाडी, कुरवाडी वाळवोणी, आपुली कुरवाडी वाळवोणी. कुरवंडी शब्दाचा अर्थ आहे आपुली कुरवंडी, हाडाचे काढ करतो, रक्ताचं पाणी नेत्राचा दिवा, शेवटच्या क्षणापर्यंत थकलाय, म्हातारा झाला, शेवटपर्यंत लेकरा बाळाचं सांभाळ करत असतो. आज यांना विचारा, नाना घरात असले का स्वर्ग वाटायचा, आनंद वाटायचा. आज 1 वर्ष झालंय नाना दिसत नाही घरात, हरवल्यासारखं वाटतं. आठवणी रडवतात. मुलीला फोन आला, धावत धावत मुली आल्या, नाना गेले, वडील निघून गेले, वडिलाचं छत्र कायमचं निघून गेलं, अनाथ करून गेले. तुकोबाराय वर्णन करतात, बाप करी जोडी, लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणिया. एका एकी केला मिरासीचा धनी, कडिये वागुनी भारत. कडिये वागवणी भार खाल दे. हो 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 हो, कडिये
भार खांदी हे भार खांदी घडी रे वाग बोनी भार खांदी राम घडी वाग बोनी भार खांदी कडे वागुने भार खांदे. ऐका मंडळी, हो 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 आई लेकराला उचलून घेते, कडेवरती घेते, पण बाप मुलाला उचलत असताना खांद्यावर घेतो. का? आईला वाटतं जे मी पाहते ते माझ्या लेकराने पाहावं, आणि बापाला वाटतं जे मला दिसत नाही ते माझ्या मुलाने पाहावं. ही दूरदृष्टी असते बापाची. लय प्रेम करतोस तो गड्या बाप. भार खांदी कडिये वागवोनी भार खांदे भार खांदे ये काय केला मेरा मेरा सीताधारी ये काय हो 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 हे हे असे बापाचं जीवन असतं बरं. लय प्रेम करत असतो बाप. तुकोबार यांच्या शब्दात तुम्हाला सांगितलं, अभंग म्हटला महाराजांनी. एकदा टाळी वाजवा महाराज करता. ऐका मंडळी, बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिकट बोलला तर आयुष्यभर त्याच बापाची गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप, आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक. तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस शेतकरी बाप. म्हणून प्रत्येकाने त्या बापाची सेवा करा मंडळी. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळी जबाबदारीची जाणीव करून देते. बाप रागवते, तापड स्वभावाचा. ऐका माऊली, नारळ घ्या तुम्ही. नारळ दिसायला कडक असतं, पण ते नारळ फोडल्यानंतर गोड अमृतासारखं पाणी देणारा बाप असतं बरं. बाप कधी कधी बोलतो, तापड स्वभावाचा. आठवा लहानपणापासून तुम्हाला कधी बाप बोलला असेल, रागावला असेल, ओरडला असेल बाप. बाप बोलतो. बाप कधी कधी मुलाला म्हणतो, बाळा हे लवकर उठत जा, शाळेमध्ये जात जा, ट्युशनला जात जाय, नोकरी कामधंदा पाय, शेतात जाय. घड्याळीमध्ये 9 वाजलेत 10 वाजलेत, एवढं उशिरापर्यंत झोपत नसते. बाप बोलतो का नाही? बाप का बोलतो? ऐका, बापाला माहिती मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण यदा कदाचित उद्या कोरोनासारखा रोग आला आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझ्या लेकराने या समाजाच्या समोर भीक मागू नये, म्हणून बाप बोलत असतो. हे लक्षात ठेवा. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो. झालं, 1-2-5 मिनटं घेतो, थांबतो, मला लांब कीर्तने 7 ते 9. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलात असतो. का? बापाला माहित आहे मुलगा खांद्याला खांदा देऊन राहणार आहे माझ्यासोबत, पण माझी मुलगी लोकांच्या घरी जाणार आहे. विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो. ऐका माझ्या ताईंनो, मुलीचा जन्म झाला, बाप म्हणला माझी लक्ष्मी जन्माला आली. लय आनंद वाटला बापाला. मुलगी उड्या मारू लागली, बागडू लागली, खेळू लागली. बापाला आनंद वाटला. बापाने मार्केटमधून संगमनेरमधून बूट आणला, मुलीच्या पायात घातला. आनंद. मुलगी उड्या मारू लागली, बागडू लागली, खेळू लागली. दिदे बोल ना, काय पाहिजे? ऐका, बापाचं आणि मुलीचं नातं तुम्हाला सांगतो. ज्यांना ज्यांना मुलगी आहे ना त्यांना हे कळेल. मुलगी उड्या मारत असताना मुलीने पडावं, बापाने उचलून घ्यावं, 2 पप्प्या घ्याव्या. हे दिदे बोल ना, ताई काय पाहिजे? ऐका, मुलीने हट्ट केला, ताईंनो पप्पा मला भारीतला परीचा ड्रेस आणा, माझ्या मैत्रिणीला आहे. ऐका, लगेच बाप आणतो. पप्पा मला बॅग आणा, लगेच बाप आणतो. पप्पा मला भारीतली बॉटल आणा, लगेच बाप आणतो. प्रत्येक हट्ट बाप मुलीचा पूर्ण करत असतो. हे बघा माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो, पंढरपूरचा देव जर प्रसन्न झाला तर तुम्हाला देण्याकरता उशीर करील, पण घरातला बाप नावाचा देव प्रसन्न झाला ना, एका क्षणात मुलीची इच्छा पूर्ण करत असतो. याला बाप म्हणत असतात, लक्षात ठेवा. लय हट्ट पूर्ण करतो. बापाला माहित आहे परक्याचं धने पाहुणे माझी लेक, एक दिवस लोकांच्या घरी नांदायला जाणार आहे. उद्याच्याला सासू कशी भेटेल, उद्याच्याला सासरा कसा भेटेल. लय प्रेम करत असतो बाप. आठवा माय मावल्यांनो, किती आनंद वाटतो बापाला.
ऐका, तुमच्याकरता रडला तो ताईंनो, पहिल्यांदा रडला. तुमचं लग्न जमलं त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा रडला. ऐका, दुसऱ्यांदा बाप रडला मुलीच्या लग्नाच्या दिवशी, आणि तिसऱ्यांदा बाप रडला पोटचा मुलगा वेगळं राहायची भाषा करतो त्या दिवशी ढसढसा बाप रडत असतो. हे सही बापाचं पात्र आहे. मुलीचं लग्न जमलंय, एक भाकर खाणार अर्धी भाकर खातोय, उपाशी पोटी राहतो, ढसढसा बाप रडतो. ऐका, दुसऱ्यांदा बाप रडला. रामायणामध्ये जनकपुरीचा जनक राजा सीतेकरता रडला, कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता, या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखोबाई करता. हे बापाचं मुलीवरती प्रेम असतं. आणि तिसऱ्यांदा बाप रडतो, पोटचा मुलगा वेगळं राहायची भाषा करतो त्या दिवशी ढसढसा बाप रडत असतो. त्याला वाटतं काय पराभव आहे. आणि साहेब, शेताच्या बांधावर जाऊन एकटाच बाप रडतो, रात्रीच्या अंधारात एकटाच बाप रडतो. म्हणून बापाचं आणि मुलीचं नातं असतं. जीवनामध्ये आईवडिलाची सेवा करा, पवित्र तुळशीची माळा घाला, गोमातेची सेवा करा. आणि जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाकडे हात जोडून विनंती करतो, पांडुरंगा, कैलासवासी बारकू पाटील बा घुगे यांचं प्रथम पुण्यस्मरण, या कुटुंबाने एवढ्या मोठं आयोजन नियोजन केलं, एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला. यांना वडिलाच्या जाण्याने फार मोठं दुःख झालं, प्रत्येकाचं हृदय भरून आलं. वडिलाच्या जाण्याने एवढं मोठं दुःख झालंय. देवा, या दुःखातून पेलण्याकरता काशी विश्वेश्वरा यांना या दुःखातून पेलण्याकरता उदंड शक्ती दे, ही सदैव इच्छा करतो, व्यक्त करतो, प्रार्थना करतो. आणि माझ्या लांबलेल्या वाणीला पूर्णविराम. सगळ्यांनी एकदा वरती हात घ्या, सगळे मंडळी. ज्ञानोबा राया, तुकोबा राया, ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया, ज्ञानोबा राजा माझ्या तुकोबा राया, ज्ञानोबा राजा माझ्या तुकोबा राया, ज्ञानोबा राजा माझ्या तुकोबा ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया, ज्ञानोबा राजा माझ्या तुकोबा राया, ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया, ज्ञानोबा राजा माझ्या तुकोबा राया, ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर तुकाराम 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 तुकाराम. म्हणते पुरते अधिकचे सरते करून घ्यावे तुमचे विनोद असे पायाच्या प्रसादे काही बोलवलो विनोदे मद क्षमा करणे नव्हे संत व्यक्ती नव्हे हा उपदेश तुमचे बडबडले शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे गायक वादक गुणीजन मंडळी समसृष्टीमध्ये सगळ्यांचे आभार. झालेली कीर्तनरूपी सेवा काशी विश्वच्या चरणी समर्पित आणि वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले कुडे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज उच्चारीला अधिकार मी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जित तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जित ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सतसंग